नमस्कार. विकसित भारत 2025 अंतर्गत आम्ही श्री हनुमान विद्या मंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपणासमोर एक प्रोजेक्ट सादर करीत आहे. आमच्या टीमचे नाव आहे एकता टीम. समस्येचे नाव शेतात साठलेल्या पाण्यामुळे होणारे पिकाचे नुकसान. पाऊस पडून गेल्यावर शेतात 8 ते 10 दिवस पाणी साचून राहते. त्याचप्रमाणे पाणी देखील शेतात कित्येक दिवस तसेच साचून राहिल्यामुळे शेतात असणारे पीक जास्त काळ साचून राहिलेल्या पाण्यामुळे टिकून राहू शकत नाही. यांची मुळं सडतात व पीक नष्ट होऊन जातं व शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया जाते. या समस्या अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहेत. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी घट होताना दिसून येत आहे. या समस्येवर उपाय शेतात साचलेल्या पाण्यामुळे पीक नष्ट होते व या समस्येचे निरीक्षण करताना आमच्या असे लक्षात आले की ज्या ठिकाणी शेतजमीन लवणाची आहे किंवा खोल आहे अशा जमिनीतून पाण्याचा न होता पाणी कित्येक दिवस जमिनीत साठून राहते व पिकाची हानी पोचते. या समस्येवर उपाय म्हणून आम्ही जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वॉटर स्टार या प्रोजेक्ट तयार केला आहे. या प्रकल्पात आम्ही शेतजमिनीत स्टार आकाराचा एक नाला खोदला आहे. आम्ही जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वॉटर स्टार प्रोजेक्ट तयार केला आहे. या प्रकल्पात आम्ही शेतजमिनीत स्टार आकाराचे साधारणतः 8 ते 10 फूट खोल 6 ते 8 फूट लांबीचे नाले खोदायचे आहेत. यापैकी एक नाला आपल्या शेताजवळच्या किंवा ओढ्यापर्यंत खोदत न्यायचा आहे व खोदलेल्या नाल्यामध्ये मोठमोठ्या आकाराचे दगड व दगडावरती थोडासा वाळूचा थर पसरवायचा आहे. अशा प्रकारे हा स्टार आकाराकृती नाला तयार झालेला आहे व त्याच्यावरती वाळू पसरवण्याचे काम या ठिकाणी चालू आहे. वाळू पसरवून झाल्यानंतर आपण आपल्या शेतातील काही माती त्या वाळू व दगडावरती पसरवायची आहे, जेणेकरून आपली जी जमीन आहे ती पूर्णपणे या ठिकाणी प्लेन आणि व्यवस्थित होऊन जाईल. ती जमीन आपणास पीक लागवडीस उपयोगी ठरेल. आपल्या शेतात स्टार आकाराचा एक झरा तयार झाला आहे. या भूमिगत झऱ्यामुळे कित्येक दिवस साचणारे पाणी काही तासातच निचरा होऊन जवळच्या नदी किंवा ओढ्याला जाऊन मिळते अथवा जर विहीर असेल तर त्याला जाऊन मिळते व पिकांचे होणारे नुकसान टळते. शेतात स्टार आकाराचे नाले असल्यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होतो. याला शासनाच्या विविध योजनांमधून मदत मिळू शकते.